आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी कोणाची तुमचं स्वागत करते डोंबिवलीमध्ये. आणि आपण आले आहोत राधा शेवाळे यांच्या घरी. नमस्कार राधा. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आणि तुमची साडी वगैरे तर छानच आहे, भरलेली मस्त भरतकाम आहे, पण त्याचबरोबर तुमची हेअरस्टाईल पण आवडली मला, खूप छान आहे, असं गोल्डन फुलं छान दिसतात. आणि हे तर सगळी झाली तयारी, पण काय करता? मी जॉब करते. जॉब करता? कुठे? तलोजाला अकाउंटंट म्हणून. कोण कोण आहे घरी? मुळात माझे हस्बंड आणि मी इथे राहते सध्या. दोघांची जोडी आहे. आणि बाकीचे मेंबर्स कुठे राहतात? ते मीरा रोडला राहतात. मीरा रोडला. हो. ओके. तुमचे जे पदार्थ आहेत ते सगळे उपवासाचे आहेत? हो. हा, तर मग आपण एकंदरीत मला असं वाटतं की उपवास आपण सेलिब्रेटच करतोय, म्हणजे एकतर अख्खा आठवडा जो हा आपला आठवडा आहे त्या संपूर्ण आठवडाभर आपण भरपूर यथेच्छ असे उपवासाचे पदार्थ शिकणार आहोत, कारण उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण उपाशी काय राहत तेव्हा पण आपल्याला खवय्येगिरी करायलाच लागते. तर या खवय्येगिरीतला आता पहिला पदार्थ कुठचा आहे? भगरचे अनारसे. भगरचे अनारसे. ओके, मग साहित्य सांगतो त्याला काय काय? बघा, वरी तांदळाच्या पिठाचे अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी वरी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, 1 चमचा दूध, खसखस, तीळ आणि तूप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी वरी तांदळाचं पीठ घेऊन त्यात अर्धी वाटी पिठी साखर, 1 चमचा दूध, मोहनासाठी तूप आणि 1 चमचा तीळ घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. तयार पिठाचे अनारसे थापून ते खसखशीवर घुळवून डीप फ्राय करावेत. आणि आता उपासाची जय्यत तयारी चालू आहे, तर त्याचा पुढचा पदार्थ आहे केळीची भजी. केळीची भजी, पिकलेल्या केळ्यांची. तर साहित्य बघा काय काय घेतोय आपण, सांगा. केळ्यांची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या केळ्यांचे काप, उपवासाच्या भाजणीचं पीठ, मीठ आणि काळे तीळ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उपासाची भाजणी घेऊन त्यामध्ये मीठ, काळे तीळ आणि पाणी घालून त्याचं घट्टसर बॅटर तयार करावं. त्या बॅटर मध्ये पिकलेल्या केळ्यांचे काप घोळवून भजी डीप फ्राय करावी. आता आपण पुढचा पदार्थ बनवतो, तर त्याचं नाव विचारा. काय? साबुदाण्याचा रायता. साबुदाण्याचा रायता. ओके, तर साहित्य नीट बघा, कारण साबुदाण्याचा रायता मी पण खाल्लेला नाही, त्यामुळे मस्त आता ते आपल्याला शिकायला मिळेल. साहित्य सांगा. साबुदाण्याचं रायतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, दही, जिरं, साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, मीठ, हिरव्या मिरच्या आणि साखर. कृती: प्रथम कच्चा साबुदाणा साजूक तुपामध्ये तळून घ्यावा. पॅन मध्ये थोड्याशा तेलावर हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, जिरं आणि दाण्याचं कूट हे मिश्रण परतून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, खोबरं आणि दाण्याच्या कुटाचं वाटण, तळलेला साबुदाणा आणि कोथिंबीर घालून रायतं एकजीव करून घ्यावं. आपले तिन्ही पदार्थ झाले, म्हणजे आता उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण अजिबात उपाशी राहणार नाही. आपल्याला भरपेट मिळणार आहे, आपल्याला अनारसे मिळणार, आपल्याला भजी मिळणार, आपल्याला गरमागरम खिचडी बरोबर खायला रायता मिळणार साबुदाण्याचा. तर तिन्ही पदार्थ छान झाले. ते राधा वहिनींना आपण मस्त सांगूया आणि कौतुक करूया त्यांचं झी मराठीकडनं, आणि आम्ही सारे खवय्येकडनं छानसे गिफ्ट देऊ. थँक्यू. थँक्यू. तिन्ही पदार्थ आले आणि अहो सासूबाई आणि शेजारी पदारी पण सगळे जमा झालेले आहेत. तर आता हे उपवासाच्या दिवशीची सुद्धा आमची खवय्येगिरी आपण करूया आणि तुम्हाला भेटूया नवीन भागामध्ये. बाय.